नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26साठी आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस आपण डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी जातो त्यावेळेसला आपल्याला असं समजतं की त्या ठिकाणी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र विचारलं जातं. एकंदरीत आपण जर विचार केला तर आज जो व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे त्या व्हिडिओच्या खाली बऱ्याच अभियोग्यताधारकांच्या कमेंट्स आल्या की सर, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र कोणाला आवश्यक आहे, मी अविवाहित आहे तरीही मला हे प्रमाणपत्र लागेल का? तर या ठिकाणी तुमच्यासाठी सर्वांना मी सांगतो की सर्वच्या सर्व अभियोग्यताधारकांकडून अशा प्रकारचं पत्र त्या ठिकाणी भरून घेतलं जातं. मग तो विवाहित असू किंवा अविवाहित असू द्या, त्यांच्याकडून एक खबरदारी म्हणून त्यांच्याकडून हे प्रत्येकाकडून प्रमाणपत्र भरून घेतलं जातं. त्यांच्याकडं फॉर्म असतो, त्या फॉर्मची तुम्हाला प्रिंट दिली जाते किंवा हा तुमच्याकडे देखील फॉर्म असणं आवश्यक आहे. म्हणून मी हा फॉर्म आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती शेअर केलेला आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर या ठिकाणी अशा व्यवस्थितपणे अर्जासोबत जोडावयाच्या लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना दिला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट लिहायचं आहे, श्री श्रीमती कुमारी असेल त्यांचं नाव लिहायचं आहे, श्री यांची मुलगा मुलगी आहे किंवा पत्नी आहे, वय, वर्ष, राहणार, तुमच्या गावाचं नाव लिहायचं. याद्वारे पुढील प्रमाणे असे जाहीर करतो की मी शिक्षक सेवक किंवा शिक्षक भरतीसाठी असं म्हटलं तरी चालेल, पवित्र पोर्टल शिक्षक भरती शिक्षण सेवक या पदासाठी माझा अर्ज दाखल केलेला आहे. आज रोजी मला, आता इथे ज्याला अपत्य नाही ते डायरेक्ट 0 करू शकतात, 1, 2 अशा पद्धतीने तुम्ही संख्या लिहू शकता. कदाचित एखाद्याची अपत्य जास्त असतील तर असा उमेदवार 100% भरतीतून बाद होणार आहे, लक्षात घ्या. आज रोजी मला संख्या 1 असेल तर 1 लिहा. इतकी ह्यात मुले आहेत, त्यापैकी दिनांक 28 मार्च 2005 नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या ती येथे लिहायची आहे. ह्यात असलेल्या मुलांची संख्या 2पेक्षा अधिक असेल तर दिनांक 28 मार्च 2006 व तदनंतर जन्माला आलेल्या मुलामुळे या पदासाठी मी अनर्ह ठरण्यात पात्र होईल याची मला जाणीव आहे. खाली उमेदवाराची सही, ठिकाण, दिनांक लिहायचा आहे आणि स्वतःच हा फॉर्म भरून द्यायचा असतो. एवढा सोपा फॉर्म हा लहान कुटुंबाचा आहे, त्यामुळं काळजी करू नका. हा विवाहित आणि अविवाहित दोघांनाही भरून ठेवायचा असतो, जेणेकरून एक खबरदारी म्हणून ती संस्था असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंवा आस्थापना असेल ते देखील काळजी घेत असतात. त्यामुळं प्रत्येकाकडूनच हा फॉर्म भरून घेतला जातो. ओके, तर सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.